हेलो गाइस, तो आज के इस ब्लॉग में हम देखेंगे हमारे गांव में जो जो मंदिर है वहाँ पे जाके देखेंगे। तो हम चलते हैं। मैं और मेरा दोस्त अभी जा रहे हैं एक कुटी। तो हम कुटी पे आ गए। तो इस कुटी पे देख सकते हो अभी अभी कार्यक्रम हुआ था। तो इधर देख सकते हो जस्ट कार्यक्रम हुआ था। तो एक देख सकते हो उधर नाम भी लिखा है, नमो बुद्धाय। इधर एक बंते जी बैठते हैं। तो एक देखिए बहुत बच्चा। तर थोडा वेळ कुटीवर थांबल्यानंतर आम्ही निघाला महादेवाच्या मंदिराकडे. तर आता महादेवाच्या मंदिराकडे जात आहोत. तर बघूया आता महादेवाच्या मंदिरावर गेल्यानंतर. तो अभी हम शिव जी के मंदिर में आ गए हैं। तो देख सकते हैं बाहर से शिव जी का मंदिर कैसा होता है। फिर गेट खोल के हम अंदर शिव जी के दर्शन के लिए गए। तो देख सकते हैं बहुत अच्छे से मूर्ति है इधर शिव जी की. तर मग तुम्ही शिवजीच्या मंदिरच्या साईडचा व्ह्यू बघू शकता. बहुत ही बढिया व्ह्यू आहे. आणि इकडे तिकडे सर्व हिरवं हिरवं. आता सर्व जागी इकडे रोवणे चालू होणार आहेत थोड्या वेळात. शिवजीच्या मंदिर पाहून झाल्यानंतर गाडी काढली आणि मग नंतर आम्ही निघालो आपल्या गावच्या शाळेकडे. तर मग हे बघा आमच्या गावची शाळा. आता आम्ही तुम्हाला शाळा तर ही बघा आपल्या गावची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसरागुंदी. तर शाळेच्या बाहेरच आपल्याला आपली गँग भेटली. तर हे बघा आपली गँग कशी हाय हॅलो करते. बघा हा शिवम. तो देख सकते हो गाइस, हम शाड़े के अंदर चले गए। तो ये देख सकते हैं हमारे शाड़े का व्यू। और ये देख सकते हैं जहाँ पे हम पड़े थे। और ये देखिए इसकी तो मस्ती कभी ख़त्म होतीच नाही. ना हा तर नुसता हसतच राहते. मग हा बघा. मग खूप झाली शाळा पाहून. मग शाळेला आम्ही केला टाटा गुड बाय. मग आम्ही आता इकडे जात आहो आमच्या गावच्या मारुतीच्या देवळाकडे. तर इकडे बघा इकडे बैल वगैरे आहेत. आणि इकडे आता पाटलाचा वाडा. आणि इकडे दीपक भाऊची ऑटो आहे इकडे जाऊन राहिली. फिर मंदिर के पास गए तो ये दिखा परन्या. फिर मंदिर में गए हम. तो ये देख सकते हैं मंदिर में जाते हुए मंदिर के में एंटर हो गए. फिर ये देख सकते हैं परनई ने घंटी बजाई. देख सकते हैं हमारे गांव का हनुमान जी का मंदिर. देख सकते हैं बहुत अच्छा है हमारे गांव का हनुमान जी का मंदिर. आप देख ही सकते हैं. आणि मंदिराजवळ आणि तुम्ही बघूच शकता आहे किती लोक आहेत इथे. इथे वडाच्या झाड आहे आणि इथे खूप लोक बसले राहतात. तुम्ही बघू शकता. मंदिरातून बाहेर निघाला तर हा पांड्या सोला खात होता. हा पाण्यामध्ये मला पण व्हिडिओमध्ये घ्या. पहा कसा सोला खाते. तर हा जय पण मस्त सोला खाते. आणि हा आला सोला खावाले फुकटाचा. हा होय हसा. हनुमान मंदिराजवळून निघाला तर मग गेलो मित्राजवळ. तर मित्र म्हणते चल म्हणते की तळ्याजवळून फिरून येऊन. तर मग आम्ही गेला तळ्यावर जात होता तर हा भेटला आम्हाला बिचातच. मग तळ्याला जाता जाता आम्ही ह्या रस्त्याने गेला. तर मग इकडे ह्या रस्त्यावर पूर्ण नहराचा पाणी आला होता. तर इकडून बघा जायला बहुत अडचण होत आहे. इकडं पूर्ण नहराचं पाणी. तर मग आला आम्ही गावच्या तळ्यावर. तर तुम्ही बघू शकता हा गावच्या तळा. इकडचा बहुत बढिया व्ह्यू आलेला आहे इकडे. तर इकडे बघू शकता हा गावचा तळा खूप मोठा आहे. तर मग ह्या तळ्यात थोडासा एन्जॉय करायला जाऊया. तर गाईज आम्ही तळ्यावरून निघाला. तर मग आता जायचं होतं आम्हाला अग्निमाता मंदिरमध्ये. तर गाईज अग्निमाता भजनी मंडळमध्ये आम्ही आता पोचलेले आहोत. तर इकडे बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा सगळं अग्निमाता मंदिरच्या बाहेरचा व्ह्यू आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता हा मंदिर आतमधून कसं आहे. तर चला बघूया आतमधून कसं आहे. तर खूपच सुंदर असं मंदिर आहे उसळगोंदी या गावामध्ये. तुम्ही बघू शकता खूप मस्त असं मंदिर आहे.
तर मंदिर बघितल्यानंतर मग म्हटलं आम्ही की चला बुद्धविहाराकडे जाऊया. तर मग आम्ही आला बुद्धविहारामध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध बुद्धविहारामध्ये इथे आहेत. आणि बघा, तो फिर हमें जा रहा था नहर के पास। तो हमें देखते नहर के पास जाते तो हमें देखते मिले हमें इधर माता माई। हमारे गांव में एक माता माई भी है, ये देख सकते माता माई। फिर ये देखिए, फिर हम गए नहर के पास। फिर आप देख सकते हैं बहुत ही बढ़िया इधर नहर चल रहा है।